नमस्कार सर्वांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगामार्फत जी जाहिरात आहे, असिस्टंट प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेजेस 48/2024 23 सॉरी. ही जाहिरात खूप जुनी आहे. 2023च्या सप्टेंबर जवळपासची होती. तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. त्याच्यामध्ये जागा खूप कॅटेगरीच्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे कॅटेगरी म्हणजे विषयाच्या आणि त्याच्यानंतरनं एस-सी-बी-सी आरक्षणाच्याही त्यांनी काय केलं की सोय केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना एस-सी-बी-सी आरक्षण भेटलेलं आहे किंवा ओ-बी-सीचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे. सगळ्यांची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर ते चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा आजचीच आहे ही जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरनं काढलेली आहे. शुद्धीपत्रक आहे हे. बघू शकता शुद्धीपत्रक. तर जाहिरात क्रमांक 48/2024 तर त्याच्यामध्ये विविध विषयातील जे प्राध्यापक आहे, सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर त्यासाठी पदभरती घेतली जाते. तर याच्यामध्ये जर बघितलं 149 पदांकरता ही पदभरती घेतली जाणार आहे. आणि हे 1 सप्टेंबर रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लक्षात घ्या 1 सप्टेंबर रोजी. आता याच्यानुसार काय केलेलं आहे, की त्यांनी अ, यावेळेस जाहिरात बघा 149 पदांची होती आणि आता काय केलं, की जाहिरातीमध्ये कमी केले आहेत का आणि त्याच्यानुसार आता सध्या 121 पदांकरिता हे सुधारित मागणीपत्र आले आहे आणि त्याच्यानुसार 121 पदं ही भरली जाणार आहेत. आता ही पदभरती 121 पदांकरिता आहे. ऑलरेडी किती 149 होती. हे पदं कमी होऊन 121 झाली. आता कमी झालेली आहेत कोणती-कोणती ते बघूयात. तर कॅटेगरीनुसार जर बघितली तर एस-सीचे 6 पद आहेत. त्याच्यानंतरनं एस-टीचे 4 पद आहेत. एन-टी-बीचे 6 पद आहेत. एन-टी-सीचे 4 पद आहेत. एन-टी-डीचे 8 पद आहेत. एस-बी-सीचे 3 पद आहेत. त्याच्यानंतर ओ-बी-सीचे 18, एस-सी-बी-सीचे 12, ई-डब्ल्यू-एसचे 12, ओपन म्हणजे आरक्षित पद आहेत 73, ओपनसाठी आहेत 48 पदं, टोटल 121 पदं असणार आहेत ते. त्याच्यानंतरनं जर गेलं तर विषयानुसार जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग 43 पदं आहेत. त्याच्यानंतर मेकॅनिकलसाठी 9 पदं आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 18 पदं आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्युटरसाठी 23 पदं आहेत. इथे बघा 23 आहेत. त्याच्यानंतर उपनियोजित यंत्रशास्त्रासाठी 4 पदं आहेत. गणितासाठी 6 पदं आहेत. फूड टेक्नॉलॉजी 2 पदं. त्याच्यानंतरनं वर्कशॉप सुपरिटेंडंटसाठी 6 पदं. त्याच्यानंतर मेटलर्जीसाठी 4 पदं. एम-सी-एसाठी 2 पदं. त्याच्यानंतरनं पदार्थ विज्ञान म्हणजे पदार्थ विज्ञानसाठीच आहे मटेरियल सायन्ससाठी 1 पद आहे. केमिकलसाठी 1 पद आहे. इंग्लिशसाठी 1 पद आहे आणि अणुविद्युत आणि दूरसंचार म्हणजे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनसाठी 1 पद. तर ही पदसंख्या कमी झाली आहे. बाकीची पदं ही आहेत. आता याच्यानुसार बघितलं तर काय केलेलं आहे बघा आता यांनी महत्त्वाचं सांगितलं आहे, की शासनाने एस-सी-बी-सी आरक्षणाची निश्चित करून सुधारित मागणी पत्रानुसार व्ही-जे ए प्रवर्गासाठी आरक्षणात बदल करण्यात आला. सुधारित मागणी पत्रानुसार आरक्षण झालेल्या बदलामुळे मूळ जागात दर्शवणाऱ्या व्ही-जी-एच्या जागांमध्ये जागा रद्द झाल्यामुळे व्ही-जी-ए अर्जकर्ता उमेदवारांचा विचार एन-टी, बी, सी आणि डी करता करण्यात येणार आहे. म्हणजे गुणवत्तेनुसार करण्यात आहे. म्हणजे व्ही-जी-एच्या ज्या जागा आहेत त्या कॅन्सल झाल्यात आणि त्यांची जागा यांच्यामध्ये त्यांचा विचार करण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं पुढे सांगितलेलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं, की ओपनमध्ये किंवा ई-डब्ल्यू-एसमध्ये जर फॉर्म भरला असेल आणि त्या उमेदवाराला एस-सी-बी-सी चा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना काय करायचं, की हा विकल्प सादर करण्यात येतो. म्हणजे तुम्ही कॅटेगरीनुसार ते चेंज करू शकता. त्याच्यानंतर काही उमेदवारांना त्यांच्याकडे कुणबी नोंदीच्या आधारे त्यांना ओ-बी-सी सर्टिफिकेट भेटलेलं आहे. तर त्या विविध उमेदवारांनाही ओ-बी-सी सर्टिफिकेट असेल, तर त्यांना ओ-बी-सीचा विकल्प सादर करता येईल. त्यांना ओ-बी-सीमध्ये चेंज करता येणार आहे. आता इथं हे महत्त्वाचं आहे, की बघा आयोगामार्फत यापूर्वी एस-सी-बी-सी आरक्षण हे 2024 अनुसार इतर संवर्गासाठी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार एस-सी-बी-सी किंवा ओ-बी-सी हे विकल्प निवडण्याची मुभा देण्यात आलेल्या कालावधीमध्ये बऱ्याच उमेदवाराकडे एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी प्रमाणपत्र मिळवण्याची काही अडचणी आल्या असल्याचे निवेदन प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी प्रवर्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांच्याकडे ई-डब्ल्यू-एस वर्गवारीत प्रमाणपत्राच्या मूळ अर्जातील दावा कायम ठेवला आहे. अशा उमेदवारांना मुदतबाबत करावयाच्या कारवाईबाबत शासनाचे अभिप्राय मागवले होते. त्यानुसार जे शासन जे हे आहे लेटर लिहिलेलं आहे, त्याच्यानुसार काय केलेलं आहे बघा, की एस-सी-बी-सी आरक्षण जे आहे 26 फेब्रुवारी 2024 नुसार काय केलं एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एसमध्ये हा जो लेटर आहे याच्यानुसार, त्याच्यानुसार काय केलं, की ही जी कमिटी आहे त्याच्यानुसार सांगितलेलं आहे, की एस-सी-बी-सी प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना ई-डब्ल्यू-एस प्रवर्गाचा लाभ घेणे अनुदान म्हणजे तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, लक्षात घ्या, की सर्टिफिकेट असेल तुम्हाला, तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही.
म्हणजे एस-सी-बी-सी असेल किंवा ओ-बी-सी असेल, तर तुम्हाला ई-डब्ल्यू-एस सोडायलाच लागेल. जर नसेल, त्यामुळे सामाजिक व एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना कोणत्याही प्रवर्गात ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला घेता येईल. जर सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला काय करायला लागेल, की म्हणजे असं नको आहे. तुमच्याकडे एस-सी-बी-सी आहे आणि हे आहे ई-डब्ल्यू-एस आहे. तर तुम्हाला एस-सी-बी-सी घ्यायलाच लागेल. जर नसेल, तर तुम्हाला ई-डब्ल्यू-एसमध्ये तुम्हाला ठेवता येणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला अप्लाय कसं करायला लागेल तुम्हाला? माय अकाउंटवर जायचं आहे तुम्ही. ॲडव्हर्टाइजमेंट तिथे क्वेशन बटन आहे. क्वेशन बटनमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, की एस-सी-बी-सीचा हे करता लाभ घेता येणार आहे. एस-सी-बी-सी किंवा ओ-बी-सी जो काय असेल तो लाभ घेता येणार. आता यासाठी तुम्हाला 17 जानेवारीपासून तुम्हाला 2 वाजेपासून लिंक सुरू होणार आहे. आजच होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत ही लिंक सुरू होणार आहे. त्याच्यानंतर 31 जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन फीजही भरू शकता आणि त्याच्यानंतरनं तुम्ही चलनाद्वारे भरायचे असेल 2 फेब्रुवारीपर्यंत भरू शकता आणि चलनाची प्रिंट 2 तारखेपर्यंत घेऊ शकता आणि 3 तारखेपर्यंत चलनाद्वारे ही तुम्ही भरू शकता. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे माझ्या ओके. अजून एक हे आहे, की इथे एक आहे, एस-सी-बी-सी आरक्षणाच्या अनुषंगाने मान्य ही रीट याचिका आहे आणि त्याच्यानुसार जर हे होतील, म्हणजे काय बदल झाला, तर ते बदल शेवटी होणार आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.